बसमध्ये चढणाऱ्या पुरुष व महिलांच्या गळ्यातील पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणारे बंटी बबली जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। फिर्यादी श्री सुरेश रणसिंग हे महामार्ग बसस्टँड नाशिक येथून नाशिक ते सोलापूर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असता मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा मंगेश अशोक राखपसरे व त्याची पत्नी निशा मंगेश राखपसरे यांनी केला असून सध्या ते संसारी गाव देवळाली कॅम्प परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसर यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रशांत मडकर, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप मजदे, नाझीम खान पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, महाराष्ट्र पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार, सहाय्यक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकातील संसारी गाव देवळाली कॅम्प येथे जाऊन सदर भागात सापळा रचून मारुती मंदिर संसारी गाव या ठिकाणी मंगेश अशोक राखपसरे व त्याची पत्नी निशा यांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांना त्याचे गाव नाव विचारता त्यांनी त्याचे नाते मंगेश अशोक राखपसरे वय 24 वर्ष, निशा मंगेश राखपसरे वय 25 वर्ष असे नाव सांगितले। त्यांना उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तसेच त्यांनी आणखीनही गुन्हे केल्याची कबुली दिली। गुन्ह्यातील 6 लाख रुपये किमतीच्या 80 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी हजर केल्या व तसेच सोने विकत घेतलेली 3,41,000 रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 9,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।